काही उद्देशाने पवित्र भाग मानले गेले आहेत, तसेच या पृथ्वीचेही काही भाग पुण्योत्तम मानले आहेत. ज्या भूमीच्या अद्भुत प्रभावाने, जलाच्या पेशीच्या तेजाने, पुण्य मुनिगणांच्या वास्तव्याने सर्व तीर्थाचे पुण्य वाढेल आहे. म्हणून भूमिगत तीर्थ, मानसिक दोघातही स्नान करणे मानवाचे कर्तव्य आहे. मग तीर्थस्थाना निवास, जमेल तितक्या उपवास, शक्य होतील ती दाने, दक्षिण, तप, जप याने फलप्राप्ती होते. जो असे करीत नाही त्याला तिर्यक योनी प्राप्त होती. तीर्थाटन करावे असे वाटल्यावर घराचे उपवास करावा, गणेशाचे पूजन करावे, पितृगुण, विप्रबंध, साधू यांचे पूजन करावे, उपवासाचे पारणे करून निरंतर काही नियम करून मग तीर्थयात्रा करावी. दुसऱ्याकडे जो कोणी तीर्थयात्रा करेल त्याला त्याच्या 16 भागा इतकं फल मिळते. अन्य काळासाठी जो तीर्थक्षेत्र जातो त्याला अर्धा फल प्राप्त होते. काशी, कांची, माया, हरिद्वार, द्वारका, मथुरा, अवंतिका, उज्जैन या 7 पुरी मोक्षदाते आहेत. श्रीशैल व केदार याहून प्रयाग अधिक फल देणारे व प्रयागहून अधिक सर्व उत्तम असे अविमुक्ती तीर्थ म्हणजे काशी होय. पुढचं स्कंद पुराणातील 47वं पुष्प आहे गायत्री महत्व. महर्षी अगस्त्य म्हणाले, गायत्री मंत्राने युक्त असे 3 अर्घ्य ज्यांना देवळावर सविता सूर्याला समर्पण केले त्यांना जणू त्रिभुवनच देऊ केले. शास्त्रापुढे उपासना केल्यावर सूर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, धन, पशु, मित्र, पत्र, कलत्र, वीरहरे फल, 8 प्रकारचे भोग, स्वर्गलोकाचे निवास, अपवर्ग वगैरे सर्व काही देऊ करतो. 18 विद्यामध्ये निवेसा हा अतिशय मोठी विद्या आहे. त्याहून महान तर्कशास्त्र आहे, याहून महत्त्वाचे पुराण, त्याहून महान धर्मशास्त्र आहे. श्रुती उपनिषद याहून श्रेष्ठ गायत्री होय. प्रणवसह गायत्री सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ दुर्लभ अशी आहे. वेदत्रयामध्ये गायत्री समान मंत्र नाही, काशीपुरा समान अन्य पूर नाही, विश्वासनाथा समान अन्य शिवलिंग नाही. हे पूर्ण सत्य आहे. गायत्री वेदाची जननी आहे. हीच गायन जो करतो त्याचे रक्षण गायत्री करते. गायत्री व सविता या दोघांचा संबंध वाक्याप्रमाणे असतो. सविता हे वाच्य व गायत्री हे साक्षात वाचिका आहे. जिच्या प्रभावानेच क्षत्रिय, कौशिक, विश्वामित्र राजर्षी पदाचा त्याग करून ब्रह्मर्षी पदाला पोचले. दुसरे विश्वनिर्माणाची शक्ती त्यांना प्राप्त झाली. वेद व शास्त्र अभ्यासल्याने द्विज बनत नाही, तर गायत्री देवाची उपासना व अभ्यासाने ते प्राप्त होते. शिव, विष्णू, परब्रह्म तसे वेदत्रय गायत्री असते. सर्व तेजा समूह होय. कालप्रवर्तक साक्षात काल म्हणजे गायत्रीचा होय. सर्वत्र भरून राहिलेली अशी ही आहे. म्हणून सूर्यसुक्ताने दिला पूजावे. पौष महिन्यातील रविवारी जो सूर्योदयाच्या वेळी स्नान, दान, होम, जप, सूर्याची अर्चना करेल अशांना सूर्याप्रमाणे तेज प्राप्त होते. त्यांचे सर्व दुःखे व्याधी नाहीशी होतात. संक्रमणाकाली, सूर्यग्रहण काली याचा जप करतात. रविवारी पुण्यप्राप्ती होणे म्हणजे ते पुण्य अक्षय होते असे मानतात. षष्ठी व सप्तमीला रविवार आला असेल तर या दिवशी जे सकृत केले जाईल त्याचे पुण्य अपरंपार असते. सूर्याची 70 नावे पुढीलप्रमाणे: हंस, भानु, सहस्रऋतू, तपन, तापन, रवी, विकर्दन, विवस्वन, विश्वकर्मा, विभासु, विश्वरूप, विश्वकर्ता, मार्तंड, मिहिरी, अनुश्वामन, आदित्य, उष्णगु, सूर्य, अर्यमा, ब्रग्ना, दिवाकर, द्वादशमा, सप्तहा, भास्करा, हर्षकरा, खग, सूर, प्रभाकर, श्रीमान, लोकचक्षु, ग्रहेश्वर, तेलोकेश, लोकसाक्षी, तमोहरी, शाश्वत, शुचि, अगभस्ती, हस्ता, तोभृक्षु, तरुणी, सुमहरुणी, ध्रुमणी, हरिदंश, अर्क, भानुमान, भयनाशन, छंद, दक्ष, वेद, भास्वन, पुष्प, वृषकापी, एकचक्र, रथ, मित्र, मंदहेरी, त्रिमत्रसा, दैसा, पापहर्ता, धर्मप्रकाशक, हेलक, चित्रुभानु, कलिका, साक्षी, वाहन, दिक्पाल, पद्मनिधान, कुशेशहकर, हरी, धर्मराक्षी, दुर्रक्षा, चंडशू, कश्यपमाच या सूर्याच्या नावही प्रणव सोडून त्याला नमस्कार करावे. सुंदर व शुद्ध जल ताम्रपत्रामध्ये घेऊन दोन्ही हाताने ते पात्र घेऊन त्यात शुभ्र पुष्प रक्तजन मिश्रित दुर्वांकर घालून अशा प्राण्याने अर्घ द्यावा. अशा प्रकारे वरील एक नाव घेऊन त्या मंत्राद्वारे उदय व अस्त या दोन्ही वेळा रविदेवाला नमस्कार करावा. याला सूर्याचा नावाची सप्तमी असे म्हणतात. अशा प्रकारे रोज अर्चना केल्याने तसे करणारा माणूस दरिद्री व दुःख कधीही होत नाही. अनेक जन्मातील संचित व्याधीपासून तो मुक्त होतो. मग कोणीही औषध व पथ्याप्रमाणे गरज त्याला राहत नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा.